नमस्कार माझ्या मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो आणि भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. तर आता आपण मित्राकडे आलो होतो गाडीचं काम करून घ्यायला. त्याला पण घेऊन आलतो. त्याला घेऊन जाणं गरजेचं असतंय त्यामुळे घेऊन आले. तर स्टेट येऊन राहावा. काय काय गाडीचं काम केलं ते नक्की तुम्हाला कळेल. धन्यवाद. नमस्कार. ही आपली रेड कलरची सेलेरिओ. गाडीला ना जरा लुक वाईज चेंज करायचा होता म्हणून जरा त्याचं काम करून घेतलं. त्याचे फोटो आणि व्हिडिओ पुढे आहेतच. पण का करून घेतलं माहितीये काय, नवीन गाडी बघायला गेलतो. नवीन गाडी घ्यायची अशी मनातच भरली होती माझ्या, मारुती फ्रॉन्क्स म्हणून. बायको ना माझ्या नावाने शिमगा करायला लागली राव. म्हणून काय ना कॅन्सल करून टाकले. आणि मग काय केलं माहितीये काय, बायकोकडनं जरा पैसे घेऊन, मित्रांकडनं जरा घेऊन, आईकडनं घेऊन मस्त एकदम टकाटक गाडीचं काम केलं. आता उसने घेतलेले पैसे बायकोच्या आयुष्यावर फिटत नाहीत हे तर तुम्हाला माहितच आहे. तर गाडीवर काय झालं की मी तर आपलं शिकलो होतो गाडी, पण आपल्या गाडीवरती आपला प्रॉपर एकदम व्यवस्थित हात साफ झालाय. प्रोफेशनल नाही म्हणा पण येते आपल्याला व्यवस्थित चालवायला. तर झालं काय, ते शिकायच्या नादात गाडी जरा इकडे तिकडे ठोकली गेली होती. त्याच्यावर स्क्रॅचेस पडले होते. त्याचा कुठेतरी कलर निघाला होता. आता बघा ना, राईट साईडला पुढं टायरचं ते काय मोल्डिंग काय म्हणतात ते निघालं होतं. म्हटलं जरा गाडीचं काम चकाचक करून घेणं गरजेचंच आहे. म्हणून मित्राकडे गेलो. एपीएमसी मध्ये सेक्टर 19 आमच्या मित्राचं दुकान आहे, रॉयल ऍक्सेसरीज म्हणून. विकास आटुगडे नाव आहे त्याचं काही प्रमोशन करत नाही म्हणा. रांडाच्यानं तसं बी पैसे काही कमी केला नाही. आणि तरी आपलं असावं म्हणलं. स्वामी समर्थ बघा, आपल्या मागं स्वामी समर्थ कायम आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. तर गाडीचा लुक बघा पुढं आणि तुम्हाला कसा वाटला एकदा नक्की सांगा. आणि गाडीत अजून काय काय काम करून घ्यायला पाहिजे होतं हे पण सांगा. कारण आता एवढंच काम करून घेऊस्तोवर अर्धा लाख रुपये खर्च झालेत माझे. अर्धा लाख म्हणजे बी कमी नाहीत हो राव. अजून त्याला द्यायचे आहेत पैसे. मग सांगा मला पुढे. आता तुम्ही गाडी भेटली, फिरायला चाललो. खरंच फिरायला चाललो. सरांनाच वेळ भेटणं झालाय. तर कशी वाटली सर गाडी? छान ना, एकदम मस्त ना. तर स्टेट येऊन राहा, व्लॉग येतो लवकरच पूर्ण गाडीच्या याचा दाखवतोस. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. गाडीचं इंटरनल काही जास्त चेंजेस नाही केले. हे इंटेरियर स्टायलिंग किट एक लावून घेतलं होतं मी. हे गेल्या वर्षी माझ्या बर्थडेला लावलं होतं. आणि स्टेअरिंग एक चेंज केलंय. तर स्टेअरिंगचा व्हिडिओ बघा पुढे तुम्हाला बघायला भेटेलच. आणि बाकी काय अदर असं चेंजेसची गरज लागली नाही मला. हे सेलेरिओचं आपण आफ्टर मार्केट स्टेअरिंग टाकून घेतलं. आता थोडं स्टेअरिंग वाकडा आहे त्याचं, पण त्याचा सरळ पण एक फोटो मी अपलोड करेन पुढे, तुम्हाला बघायला भेटेलच. कसं वाटलं सांगा नक्की. काय बोलत नाही असं नाही की गाडी बघून ना असे शांतता, एकदम शांतता होती माझ्या मनात. एकदम आश्चर्यचकित झालतो. भावानं एक नंबर भारी काम करून दिलं तुम्हाला. आणि सरप्राईज जरा कमी माझीच गाडीला नजर लागायची राहिली होती. बसच बघा, ड्युअल टोन मध्ये कलर केला गाडीचा. वर ब्लॅक केला आणि खाली रेड केला. त्याचे मिरर वगैरे आहेत जे ब्लॅक करून घेतले होते आपण. आणि बाकी मॅकव्हील वगैरे टाकायचा विचार चालला होता, पण बघू आता पुढे मॅकव्हील टाकणार आहे. बाकी त्याचा आर्क क्लॅडिंग वगैरे, स्पॉइलर, त्याचा साईड पट्टा एक राहिलाय तो पण टाकणार आहे. आणि गाडीला ना हे प्रोजेक्टर लॅम्प लावून घेतले. ते जरा लई दिवसापासूनचं स्वप्न होतं की प्रोजेक्टर लॅम्प असावेत, ते बल्ब पिवळे पडतात वगैरे त्यासाठी. पण ठीक आहे, छान आहेत ते सुद्धा. काम छान झालंय. आता याचा एखादा नाईटचा लुक वगैरे भेटला ना तर मी तो तुमच्यासाठी अवेलेबल करून देईन की हे रात्री कसं दिसते. सोबत ना ह्याला मी फॉग लॅम्प जे आपण आधी टाकले होते 2-2.5 वर्षापूर्वी, ते पाण्यामुळे खराब झाले होते, आता परत नवीन टाकले. कसे वाटले सांगा. सगळ्यात महत्वाचं तर तुम्हाला मला वाटतं हे आवडेल. हे स्वामींचा हा फोटो जो मला खूप आवडला होता तो मी गाडीवर लावून घेतला. पूर्वी आपल्या गाडीवरती फक्त बॉर्डर होती, आता हे असं करून घेतलेलं आहे. हे गाडीचे काही स्पेशल फोटो माझ्या काळजातल्या माझ्या जीवाभावांच्या मित्रांसाठी. आता कमेंट तर बनती बरं का, नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.